हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे एकदम मस्त मजेत आहात. तर ना, आज मी जे म्हटलं होतं ना तुम्हाला की एक फंक्शन आहे आपल्या घरी, तर ते फंक्शन ऑब्व्हियस तुम्हाला माहिती आहे, माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि त्याचं एक छोटंसं फंक्शन इथे आमच्या घरी आहे आणि तिथून आम्ही जाणार आहे फंक्शन, जिथे मेन फंक्शन हॉल आहे ना तिथे. तर तिथले सगळे व्लॉग्स तुम्हाला एकदम बघायला भेटतील छान, आणि आमच्या फॅमिलीची एकदम मस्त मज्जा धमाल ते पण बघायला भेटेल तुम्हाला. तर तुम्ही असंच माझ्या व्लॉग्सला सपोर्ट करा. तर चला, आता मी तुम्हाला दाखवते एक छोटंसं की ते घरी हळद वगैरे लावतात ना, तर त्याच्यासाठी काय काय केलेलं असतं. चला बघूयात आपण. तर इथे ना माझा एक भाऊ आहे सार्थक, तर तो मला परेशान करत होता कारण मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि तो मला म्हणत होता की तू बिर्ला पुट्टीचं काम करतेस अँड ऑल. तर कोणी ह्याला सिरियस घेऊ नका, हे जस्ट असंच एक मजाक म्हणून चालू होतं. आणि जॉईंट फॅमिली म्हणल्यानंतर तुम्हाला माहीतच असेल, हे असल्या मज्जा होतच असतात, त्यामुळं प्लीज कोणी सिरियस घेऊ नका याला. आणि ह्याच्यानंतरची मज्जा तुम्ही बघा. सर्व तू शांत बस, मी माझं त्यांनी एक असं उदाहरण दिले हवं बिर्ला पुट्टी. बिर्ला पुट्टीचं काम ह्यांनी केलेलं आहे. ती कुणाला करायचं असेल तर त्यांनी अकाउंटला आम्हाला मेसेज करा, DM करा. का म्हणतोय? कारण मी मेकअप आर्टिस्ट आहे. मेकअप आर्टिस्ट नाही ती, कारण मेकअप आर्टिस्ट असं नसतंय ते, तसं नसतंय ते. काय असतंय ते बिर्ला पुट्टीचं काम असतं. ते हिने बिर्ला पुट्टीचं काम केलं. जर कुणाला करायचं असेल तर हिच्या पेजला फॉलो करा आणि DM करा. काय झाले माहिती आहे का, आमच्या घरी नवरीची साडी दिली होती ड्रायक्लीनसाठी आणि ती साडी मिसिंग झाली आहे. म्हणजे जे शॉप आहे ना त्यावाल्यांनी दुसरंच साडी दिली आहे आणि आता माहीत नाही काय होईल. तुम्हाला हा सस्पेन्स मी नंतर दाखवते काय काय होईल ते. ही आहे ती साडी आणि मिसिंग झालेली दुसरीच आहे. तर आमच्याकडे ना हळदीच्या अगोदर लग्न काढायचं एक प्रोग्राम असतो, तर त्यावेळेस आम्ही सगळे नवरीची ओटी भरताना. आणि ही मी ओटी भरताना मी कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं फुल लुक मी टाकणार आहे शेवटी फोटो, तर ते पण सांगा मला साडी वगैरे कशी दिसत होती. माझं हे लुक तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा.